हा जो खोल नदीचं पात्र आहे इथे अनेक वेळेला अनेक लोकांनी नवस केलेले आहे. त्यांनी जो नवस केला त्याची फळप्राप्ती देखील त्यांना झालेली आहे. असं म्हणतायत की हा श्री कोंजाई मातेचे ह्या तिघी जणी बहिणी आहेत. एक मुळशी तालुक्यामध्ये वेगळे येथे असणारी कोंजाई माता आणि आपण महाडमध्ये वाळंज कोण जी आहे तिथं असणारी एक वरदायिनी माता, अशा ह्या तिन्ही नदीच्या शेजारी त्यांचं अस्तित्व आहे. जय महाराष्ट्र मंडळी, मी पालीचा कपडेवाला. नव्या कॅलेंडरच्या नव्या व्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. जय महाराष्ट्र ऐकलं की आपल्याला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण येते. विषय खास आहे. आज आपण साहेबांच्या कुलस्वामिनी नागशेत निवासिनी कोंजाई मातेचे दर्शन करणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. नागशेत हे गाव पाली सुधागडपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. आपण देवस्थानपर्यंत वाहने नेऊ शकतो, पण रस्ता खराब असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता झाडी, डोंगर आणि देवस्थान, पूर्ण परिसर हा नवचैतन्य देणारा आहे. या नदीला 12 महिने पाणी असते. गणपती बाप्पा मोरया. आता आपण कोंजाई मातेचे दर्शन घेणार आहोत. देवी ही खडकामध्ये प्रकट झालेली असून तिचे हे मूल रूप आहे. आज योगायोगाने नागशेत कोंडी गावचे युवा समाजसेवक देवी भक्त रमेश भाई डेबे यांची भेट झाली. त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. ही एक ऐतिहासिक धार्मिक ठिकाण आहे. श्री कोंजाई माता गेल्या कित्येक वर्षापासून तिचं इथे अस्तित्व आहे आणि आमचे नागशेत कोंडी हे जे गाव आहे त्या गावचे ग्रामदैवत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कुलस्वामिनी श्री कोंजाई माता. प्रत्येक वर्षी सन्माननीय राजसाहेब ठाकरे प्रत्येक दसऱ्याला नवरात्रीमध्ये कोंजाई मातेची ओटी भरण्यासाठी येतात. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ते देखील 5-6 वर्षातून एकदाही त्यांची फेरी इथे असते. तुम्ही देखील ही व्हिडिओ बघा, त्या ठिकाणी भेट द्या. इथलं एक आध्यात्मिक जी शक्ती आहे तिचा अनुभव घ्या. ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.